मित्रहो नमस्कार. सध्या सर्वात मोठं काय घडलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप गायब झालेली आहे, झोप उडालेली आहे. काय कारण असेल हो? एवढ्या मताधिक्यानं सत्तेत विजयी झाले, मुंबईवर त्यांचा महापौर बसणार, तरी यांना झोप लागत नाही. यांची झोप उडवली कोणी? प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला 2017च्या तुलनेत जवळजवळ 5-6 सीटांचा फायदा झाला, हे मानायला पाहिजे. पण एकनाथ शिंदेंनी जे 62 नगरसेवक फोडले होते मूळ शिवसेनेचे, त्यांना केवळ 29 जागा निवडून आणता आल्या. आणि जे ठाकरे संपले, ठाकरेंचं अस्तित्वच नाही, ठाकरेच्या पाठीमागे जनाधार नाही, या म्हणणाऱ्या लोकांनी जो मराठा बहुल भाग आहे, परळ लालबाग असेल, शिवडी भांडूप, दादर, वांद्रे पूर्व, महिम, वरळी, दिंडोशी, या मराठा बहुल भागाकडे थोडंसं लक्ष घालावं. इथली एक नगरसेवकाची सीट अपवाद सोडता संपूर्ण ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तेथील शिवसैनिकांनी बाळासाहेबांना जन्मशताब्दी वर्षाची श्रद्धांजली अर्पण केलेली आणि त्यातूनच ठाकरे सेनेला निवडून दिलेलं आहे. यांचा हा निसटता विजय आहे. कारण भाजपला स्वबळाचा आणि स्वतःचाच महापौर बसवायचा होता, पण ते स्वप्न भंगलं. मग भाजपचं ते स्वप्न भंगलं आणि एकनाथ शिंदेंना नव्या आशा फुटल्या की आपल्याला 2.5 वर्ष तरी महापौरपद मिळावं. म्हणून मागणी तर करायची, पण नगरसेवक फोडील कोण? कोणाकडे ईडी, CBI सगळं काही आहे, कोणाकडे पैसा आहे? तर तो BJPकडं. मग BJP आपले नगरसेवक फोडील, ज्याप्रमाणे आपल्याला फोडं मूळ सेनेतून, ती भीती एकनाथ शिंदेंना. तर फडणवीसांनाही भीती आहे शिंदेची की ते केव्हा आपल्या पूर्वाश्रमीच्या स्वगृही परत जातील. या दोघांना एकमेकावर विश्वास नाही. म्हणून एकाने आपले नगरसेवक ताजलँड हॉटेलमध्ये ठेवलेत, तर दुसरा उद्धव ठाकरेशी गुप्तगू करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा लक्षात घ्या, सत्य काय असतं. वेळ लागतो पण सत्य टिकतं. तेव्हा सत्ता येऊनही, यांचे नगरसेवक निवडून येऊनही उद्धव ठाकरेंनीच शिंदे आणि फडणवीस दोघांचीही झोप उडवली.